बघा आपण संख्यांवरील क्रिया अभ्यासलेल्या आहेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आज आपल्याला 12वा धडा अभ्यासायचा आहे पदावली. याच्या आधी कधी ऐकलंय का शब्द पदावली? काय पदावली म्हणजे? आता मी एक असं वाक्य तुम्हाला सांगितलं, समजा 3 + 5 = 8 होतात. एक वाक्य मी सांगितलं तुम्हाला, 3 + 5 = 8. मग मी ते असं मांडलं, 3 + 5 ही झाली पदावली. हे मांडणी जी आहे या पद्धतीला म्हणायचंय पदावली. आता पदावलीमध्ये काही चिन्हांचा वापर केला जातो. तर पहिले चिन्ह जे आहे हे बरोबरचं चिन्ह आहे. याचा अर्थ काय होतो रे? म्हणजे या पदावलीचं उत्तर आणि या पदावलीचं उत्तर दोन्ही समान आहेत. ही पण पदावली ह्याच्या बरोबर आहे आणि या पदावलीची पण किंमत या पदावलीच्या बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पदावल्या समान आहेत, दोघांची किंमत एकच आहे हे दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. मग अजून एक चिन्ह वापरलं जातं पदावलीमध्ये, हे असं. याचा अर्थ काय होतो रे? म्हणजे इकडची पदावली या पलीकडच्या पदावलीशी समांतर नाही, समान नाही. आता उदाहरणार्थ मी असं लिहिलं, काय पहिली पदावली 4 + 2 आणि 1 + 5. मग 4 + 2 किती होतं? 6. म्हणजे याचं उत्तर 6 येतंय. सॉरी 1 मिनिट, आता इथं 2 लिहावं लागेल मला. हां, 2 + 5 चं उत्तर किती येतंय? 7. म्हणजे इकडचं उत्तर 6 आणि इकडचं उत्तर 7. मग ते समान होईल का? मग जे समान नाही ते दाखवण्यासाठी या चिन्हावर बघ, या चिन्हाचा वापर केला जातो पदावलीमध्ये. हे समजलं इथपर्यंत? आता पदावली जर कुठली तुम्हाला सोडवायला दिली आणि म्हटलं की सोडवा, तर ते सोडवण्याचा एक क्रम आहे. तो क्रम तुम्ही कायम लक्षात ठेवायचा आहे अगदी मरेपर्यंत. कुठला क्रम आहे तो? कंचे भाग कण बा बू बे नाही होईल अगोदर वजाबाकी आणि त्याच्यानंतर बेरीज. हा क्रम आहे. मॅडम चे आहे की कण म्हणजे काय? कंस सोडवायचा. भा म्हणजे अगोदर भागाकार करायचा, त्याच्यानंतर बू म्हणजे गुणाकार करायचा, व म्हणजे वजाबाकी करायची आणि बे म्हणजे बेरीज करायची. हा क्रम तुम्ही कायम लक्षात ठेवायचा पदावली सोडवताना. ठीक आहे? तर एक उदाहरण याच्यातलं आपण सोडवूया. बघा 15 भागिले कंसामध्ये दिले 8 + 5 अधिक 5 × 7. मग आता हा आपल्याला ही जी पदावली आहे आपल्याला ती सोडवायची आहे. काय करायची आहे? सोडवायची आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम हे काय केलंय सगळं? आम्हाला तरी असं पहिलेच गणित दिसतंय, ज्याच्यात भागाकार पण आहे, ज्याच्यात वजाबाकी पण आहे, ज्याच्यात बेरीज पण आहे, गुणाकार पण आहे आणि वजाबाकी पण आहे. आम्हाला तर काहीच कळेना ना सोडवायचं. तर जेव्हा तुम्हाला हे अशा प्रकारचं सोडवायला दिलं जातं त्यावेळेला तुम्ही हा क्रम वापरायचा. कुठला क्रम आहे मग? अगोदर कंस सोडवायचा, कंसामध्ये जी क्रिया दिली ती करायची, त्याच्यानंतर 2 नंबरला भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर वजाबाकी आणि त्याच्यानंतर बेरीज. मग मला सांगा आता ह्या सगळ्या उदाहरणामध्ये कंस कुठे दिसतोय? कंस 8 + 8 हा कंस अगोदर सोडवायचा. काय करायचा? कंस अगोदर सोडवायचा. म्हणजे आहे असं गणित मांडायचं बरं का. बघा सगळ्यांनी लक्ष द्या. 15 भागिले 8 आणि 5 होतं. 8 + 5 किती उत्तर येते? 3. आणि पुढचं आहे असं लिहून टाका तोपर्यंत. अधिक 5 × 7 + 35. आता मी सांगितलं की कंस आधी सोडवायचा. मग कंसाचं उत्तर किती आलं? 3. आता कंसानंतर काय सोडवायचंय? भागाकार. मग कुठे दिला भागाकार? 15 भागिले 3. मग हा भागाकार आता 2 नंबरला करायचा. 15 भागिले 3. 3 ने जर 15 ला भागलं तर 3 भागाची 5 आणि पुढचं आहे असं लिहून काढा. अधिक 5 × 7 + 35. आता मी सांगितलं की कंस सोडवा, नंतर भागाकार सोडवा, भागाकारच्या नंतर गुणाकार करायचा. गुणाकार. मग आता गुणाकार कुठे दिसतोय? 5 × 7 ला. मग इथं 5 आहे असं, अधिक 5 × 7 7 × 5 35.
म्हणजे ह्या सगळ्या पदावलीचं जे उत्तर आहे ते काय आलेले आहे. मग तुम्हाला पर्याय देतात. पहिल्या पर्यायात 1 देतात, दुसऱ्या पर्यायात 2 देतात, तिसऱ्या पर्यायात 3 देतात आणि चौथ्या पर्यायात 5 देतात. मग 4 पैकी कुठला पर्याय बरोबर. म्हणजे हा चौथा पर्याय बरोबर आहे हे शोधण्यासाठी काय आलं पाहिजे तुम्हाला. पदावली सोडवता आली पाहिजे. ह्याला म्हणायचं पदावली. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे आपण 4थी पर्यंत शिकलो. फक्त ते आता पदावली सोडवताना काय करायचं हे लक्षात ठेवायचं. सांगा मग क्रम